आपण आमदार नसतानाही आपल्याला 20 कोटी मिळतात असं वक्तव्य माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलेलं आहे। सदा सरवणकर यांचं हे वादग्रस्त वक्तव्य आणि या वक्तव्यामुळे आता चर्चेला सुरुवात झालेली आहे। पराभूत झालो तरी शिंदे आणि फडणवीस आपल्या पाठीशी आहेत। सदा सरवणकर यांच्या या विधानानं राजकीय चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। काम न करणारे जातीपातीवर जिंकून येतात असंही सरवणकर यांनी म्हटलंय। आपण आमदार नसतानाही आपल्याला 20 कोटी मिळतात। माजी आमदार सदा सरवणकर यांचं वादग्रस्त वक्तव्य। याआधी निधी वाटपावरून अनेक खडाजंगी या ठिकाणी पाहायला मिळत होते। त्यानंतर आता सत्तेतल्याच नेत्याकडून आता हे वक्तव्य केल्यानंतर विरोधकांना आता ही आयती संधी मिळत असल्याची आता चर्चा रंगू लागली आहे। पराभूत झालो तरी शिंदे आणि फडणवीस आपल्या पाठीशी आहेत। सदा सरवणकर यांच्या या विधानानं आता राजकीय चर्चांना उधाण आलंय। काम न करणारे जातीपातीवर जिंकून येतात असंही वक्तव्य सदा सरवणकर यांनी केलं आहे। आपल्या माहितीसाठी सांगतो, मी पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात। असे वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करत असतो आणि खरोखर माजी आमदारांना डेप्युटी सीएम किंवा सीएम यांच्या माध्यमातून 20 कोटी जर निधी मिळत असेल, हा 20 कोटी निधी जातो कुठे? जर पडलेल्या आमदाराला 20 कोटी आता मिळत असेल तर ज्या मागच्या 3 वर्षामध्ये यांना 60 ते 70 हजार कोटी 60-70 हजार कोटीचा हे मिळाला असेल, निधी मिळाला असेल, तो निधी विभागातला गेला कुठे याची सकल चौकशी विधानसभा अध्यक्षांकडे करावी, नाहीतर हा निधी अर्ध्यापेक्षा जास्त स्वतःच्या खिशामध्ये भरतील। सनदी मार्गाने महेश सावंत निवडून आला, लोकांनी त्याला निवडून दिलं। त्या सनदी मार्गाने आलेल्या आमदाराला 2 कोटी कोटी, पण त्या कोटीमध्ये पण जे कलेक्टर आहेत ते कलेक्टर वेळेवर MSDPचा जो फंड असतो तो कलेक्टर वेळेवर रिलीज करत नाही। अशा पद्धतीने गळचेपी चाललेली आहे आमदारांची। जे शिंदे गटात आहेत ते 50 कोटी 100 कोटींनी फुकतायत आणि जे सनदी मार्गाने निवडून आलेत त्यांना पेपरवर दाखवतायत पण त्यांना तोही फंड मिळत नाही। याचा अर्थ त्या असलेल्या तिथल्या नागरिकांवर अन्याय होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।